हाय स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन्स बघितली IFCIची. फंक्शन्स ऑफ IFCI म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची फंक्शन्स काय आहेत त्याचा अभ्यास आपण केला. आता आपण न्यू क्वेश्चन बघू, तो म्हणजे मार्केटिंग स्ट्रक्चर. त्यामधला पहिला पॉईंट आहे बघा, करन्सी अँड मनी सप्लाय. त्यामध्ये बघा, The Indian financial system was well developed on the eve of the planning. The evaluation of various constituents of the financial system has been over 50 years to the beginning of planning in India. Indian currency has been standardized to the independence. करन्सी अँड मनी सप्लाय म्हणजे काय, तर चलन आणि पैशाचा पुरवठा म्हणजेच करन्सी अँड मनी सप्लाय. ओके, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की भारतीय वित्तीय व्यवस्था ही नियोजनाच्या आधी चांगली विकसित केली गेली होती. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवस्थेच्या विविध घटकांच्या उत्क्रांतीची योजना ही भारताच्या नियोजनापेक्षा 50 वर्षे अधिक होती, म्हणजे 15 इयर्स अधिक ही केली गेली होती. आणि इंडियन करन्सी हे आधारावर अवलंबून केले गेले आहे. ओके, सेकंड पॅरेग्राफ बघा. पेपर currency has been used since the beginning of the 19th century. Currency notes were issued by the commercial banks and their use was very much limited. In 1861, the government acquired the monopoly of issuing authority. Currency constitute a major portion of total money supply. पेपर करन्सी म्हणजे काय, तर कागदी चलन म्हणजेच पेपर करन्सी. ओके, मग 19th सेंचुरीच्या सुरुवातीपासूनच पेपर करन्सी म्हणजे कागदी चलन हे वापरली जात आहे, हे यूज केली जात आहे. कधी, 19th सेंचुरीच्या आधीपासून, 19th सेंचुरीपासूनच जी म्हणजे पेपर करन्सी आहे ही यूज केली जात आहे. त्याचप्रमाणे नोटा या व्यापारी बँकांना जारी केल्या आणि त्यांचा वापर हा 1861मध्ये प्रमाणिकीकरण देण्याची जी मक्तेदारी असते ती 1861मध्ये गव्हर्नमेंटने ताब्यात घेतली. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, बँकिंग सेक्टर. त्यामध्ये बघा, मॉडर्न बँक्स अँड द indigenous bankers were the most important of the money market in India. The banking became an effective forces only after 1910. They acted bankers and finance traders, collected revenue on behalf of the government and managed the transfer of the funds. When a country undertakes monetary, fiscal and trade activities, it requires a proper guide and control by a recognized institutions. Monetary activities consist of issue of currency, maintenance of price level, maintaining the value of currency, maintaining of price level, maintaining the value of currency in relation to foreign currency, controlling credit expansion थ्रू कमर्शियल बँक. म्हणजे या पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, बँकिंग सेक्टर म्हणजे काय, म्हणजे बँकिंग फील्ड, बँकिंग सेक्टर. यामध्ये त्यांनी फर्स्ट पॅरेग्राफमध्ये म्हटलं आहे की आधुनिक बँका म्हणजे मॉडर्न बँक्स अँड देशी बँकर्स हे भारतातील पैशाच्या बाजारपेठेत सर्वात इम्पॉर्टंट आहे. तसंच 1910 नंतर बँकिंग एक प्रभावी शक्ती ठरली. कधी, 1910 नंतर. त्याचप्रमाणे त्यांनी बँकर्सची भूमिका घेतली आणि व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य दिलं. ओके, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटच्या वतीने महसूल जमा केला आणि जो निधी असतो तो हस्तांतरित केला. जेव्हा एखादा देश आर्थिक, वित्तीय, व्यापारी ॲक्टिव्हिटीज करतो तेव्हा त्याला मान्यताप्राप्त संस्थांकडून, मान्यताप्राप्त म्हणजे ग्रँटेबल, ओके, ग्रँटेबल संस्थांकडून योग्य मार्गदर्शन म्हणजे राईट गायडन्स अँड नियंत्रण जे असतं ते खूप आवश्यक असतं. पण कोणाकडून, ग्रँटेबल ज्या संस्था असतात त्यांच्याकडून. ओके, त्याचप्रमाणे चलनविषयक ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ज्यामध्ये मेंटेनन्स ऑफ प्राईस लेवल, देन मेंटेनन्स द व्हॅल्यू ऑफ करन्सी, मेंटेनन्स ऑफ प्राईस लेवल, या
हे जे काही आहेत ह्या सगळ्यांचा समावेश हा त्यामध्ये केला जातो, ह्या सर्वांचा समावेश हा त्यामध्ये असतो. ओके, नंतर सेकंड नंबरचा पॅरेग्राफ बघा. इन फिजिकल ॲक्टिव्हिटीज द गव्हर्मेंट डील्स विथ रायझिंग ऑफ रेव्हेन्यू, टॅक्सेशन, public debt or borrowing from the public etc. The trade activities consist of the both domestic and foreign trade which require a control over exchange rate mechanism. म्हणजेच वित्तीय कार्यात सरकार महसूल वाढवणं, कर आकारणी, परत सार्वजनिक कर्ज किंवा लोकांकडून कर्ज घेण्याशी संबंधित आहे. काय वित्तीय कार्यात सरकार म्हणजे गव्हर्मेंट महसूल वाढवणं, कर आकारणी, सार्वजनिक कर्ज किंवा लोकांकडून कर्ज घेण्याशी संबंधित असतं. ट्रेड ॲक्टिव्हिटीजमध्ये डोमेस्टिक अँड फॉरेन ट्रेड याचा समावेश असतो. कशामध्ये? ट्रेड ॲक्टिव्हिटीज जी असतात त्या ट्रेड ॲक्टिव्हिटीजमध्ये डॉमेस्टिक अँड फॉरेन ट्रेड यांचा समावेश असतो, ज्यासाठी विनिमय दरवर नियंत्रण असणं हे विनिमय दरवर कंट्रोल असणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. नंतर थर्ड नंबरचा पॉईंट बघा, इन्शुरन्स फंड. त्यामध्ये बघा, द लाईफ इन्शुरन्स बिझनेस बिगेन on sound line with the enactments of the Indian Life Insurance Companies Act 1912. It was carried out by Indian as well as foreign companies, provident societies and post and telegraphs department. Insurance companies were also involved in general insurance business such as marine, fire and general. They had invested a major part of their funds in government, semi-government and government approved securities for security. म्हणजे इन्शुरन्स फंड म्हणजे काय, तर विमा निधी म्हणजे इन्शुरन्स फंड. म्हणजेच जीवन विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्स. ओके, म्हणजे लाईफ इन्शुरन्समध्ये व्यवसायाची सुरुवात ही भारतीय जीवन विमा कंपनी 1912च्या वाढीसह झाली. म्हणजे स्टार्टिंग जी असते ती कधी झाली आहे, लाईफ इन्शुरन्सची स्टार्टिंग म्हणजे लाईफ इन्शुरन्स व्यवसायाची स्टार्टिंग ही भारतीय म्हणजे इंडियन लाईफ इन्शुरन्स कंपनी 1912च्या वाढीसह झाली. त्याचप्रमाणे यात भारतीय तसंच परदेशी कंपन्या आणि भविष्य निर्वाह संस्था आणि पास्ट अँड टेलिग्राफ्स डिपार्टमेंट जे असतात या पास्ट अँड टेलिग्राफ्स डिपार्टमेंट्सद्वारे चालतं. ओके, आणि विमा कंपन्या या सागरी, अग्निशामक अँड जनरल इन्शुरन्स व्यवसायात देखील सहभागी होतात. म्हणजे त्यांनी म्हटलं आहे बघा, मरीन, फायर अँड जनरल. ओके, म्हणजे सागरी, अग्निशामक आणि जनरल इन्शुरन्स व्यवसायात देखील पार्टिसिपेट होतात. त्याचप्रमाणे निधीचा जो एक मोठा भाग असतो तो गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट केलेला असतो. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघू. फोर्थ नंबरचा पॉईंट, स्मॉल सेविंग्स. त्यामध्ये बघा, स्मॉल सेविंग्स हॅव बीन वन ऑफ द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ कम्युनिटी सेविंग्स इन इंडिया. ह्यूज पॉप्युलेशन, व्हराईंग लो income level, large number of villages encourage wage earners, small and medium farmers and middle class to save through government run saving bank. The post office also started acting as saving bank. They offer various certificates of different maturities. स्मॉल सेविंग्स म्हणजे काय, छोटी बचत किंवा लहान बचत ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणायचं स्मॉल सेविंग. मग यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की म्हणजे जी लहान प्रमाणात बचत असते किंवा ज्या स्मॉल सेविंग्स असतात यामध्ये भारतीय समुदाय बचतीचा सर्वात ओल्ड टाईप म्हणजे सेविंग म्हणजे बचत. ओके, यामध्ये कमी लेवल असणारं इन्कम, देन लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात खेड्यातील मजुरी, ह्या सर्वांना मोटिवेट करणारी, परत काही स्मॉल गावे असतात, ह्या सगळ्यांना मोटिवेट
करणं हे यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. त्याचप्रमाणे स्मॉल, मीडियम अँड मिडल क्लास सरकारी बचत ही बँकांमार्फत सोडविण्याचं कामसुद्धा यामध्ये केलं जातं. तसंच मॅच्युरिटीचं जे प्रमाणपत्रक असतं म्हणजे मॅच्युरिटी सर्टिफिकेट जे असतं ते सुद्धा यामध्ये दिलं जातं. नेक्स्ट 5th नंबरचा पॉईंट बघा, स्टॉक मार्केट. त्यामध्ये बघा, द प्रायव्हेट सेक्टर हॅज रेज लार्ज अमाऊंट ऑफ फंड्स ऑन द stock markets. The first stock exchange was established at Bombay in 1887. It is known as Bombay Stock Exchange. The volume of funds raised on the stock market by the private sector, industrial units and the government increased significantly during the first half of the 19th century. म्हणजेच स्टॉक मार्केट म्हणजे शेअर बाजार. आपल्याला माहितीच आहे की शेअर बाजार म्हणजे काय. आपण जेव्हा शेअर बाजार ही एक अशी गोष्ट आहे की म्हणजे त्याचं बेनिफिट्स अँड डिसॲडव्हान्टेज हे दोन्ही असतात शेअर बाजारमध्ये. ओके, मग ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की खाजगी क्षेत्राने शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात निधी जमा केलेला असतो आणि पहिली स्टॉक एक्सचेंजची स्थापना म्हणजे इस्टॅब्लिशमेंट. मग फर्स्ट स्टॉक एक्सचेंज इस्टॅब्लिशमेंट इज 1887 ॲट बॉम्बे, म्हणजे ॲट मुंबईमध्ये पहिली स्थापना झाली, त्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं पण म्हणतात. ओके, त्याचप्रमाणे 19व्या शतकाने 19th सेंचुरीमध्ये खाजगी क्षेत्रातील औद्योगिक संस्था आणि सरकारने शेअर मार्केटवर जमवलेल्या निधीचे प्रमाण हे वाढत जातं. त्याचप्रमाणे कॅपिटल मीन्स भांडवल. कॅपिटल चा एक भाग हा इक्विटी शेअर या मुद्द्यावरून उठवला जातो. त्या पिरियडमध्ये डिबेंचर हे एवढं पॉप्युलर नव्हतं. ओके, त्या पिरियडमध्ये डिबेंचर हे एवढं फेमस नव्हतं. त्यांनी म्हटलं सेकंड पॅरेग्राफमध्ये बघा, त्यांनी म्हटलं अ मेजर पोर्शन ऑफ कॅपिटल वॉज रेज बाय द इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स. द डिबेंचर्स वेअर नॉट पॉप्युलर ड्युरिंग दॅट पिरियड. This price of government securities and fixed industrial securities were more fluctuating. The price of equity shares were also fluctuating due to war conditions. हे जो तो पिरियड होता 19th जे सेंचुरी होती किंवा त्या सेंचुरीमध्ये डिबेंचर्स हा जो प्रकार आहे हा एवढा फेमस नव्हता किंवा ह्याला एवढं महत्त्व दिलं गेलं नव्हतं. ओके, सो गव्हर्मेंट सिक्युरिटीज अँड निश्चित उत्पन्न असणाऱ्या औद्योगिक सिक्युरिटीजचे दर हे अधिक चढ उतार होता. म्हणजे चढ उतार म्हणजे अप्स अँड डाऊन्स जो असतो तो तेव्हा त्यामध्ये होता. आणि इक्विटी शेअर्सच्या किमतीमध्ये देखील म्हणजे इक्विटी शेअर्सच्या ज्या किमती असतात त्यामध्ये देखील अप्स अँड डाऊन्स हे येत जात होते. ओके, आता नेक्स्ट आपण 6 नंबरचा पॉईंट बघू, तो म्हणजे पब्लिक डिपॉझिट्स. त्यामध्ये बघा, there was a practice of the financing of fixed assets by companies with deposit from the public. These deposits were a fixed period of 1 to 7 years. These deposits were local and these deposits were offered on the basis of reputation of the business or company or social and caste affiliation of the company management. The deposits were about 11 and 39% of the total finance of the Bombay and Ahmedabad mills respectively around the year 1930. The interest rate on these deposits were equal to lower than the average lending rates of commercial banks of that time. म्हणजेच पब्लिक डिपॉझिट्स म्हणजे काय तर सार्वजनिक ठेवी म्हणजे पब्लिक डिपॉझिट्स. त्यामध्ये ते म्हणतात की पब्लिक डिपॉझिट्स असलेल्या कंपन्यांथ्रू निश्चित मालमत्तेस वित्तपुरवठा करण्याची पद्धत होती आणि ह्या ठेवींचा फिक्स पिरियड हा 1 to 7 इयर्स होता. किती होता? 1 to 7 इयर्स. ओके, आणि त्या ठेवी म्हणजे 1 to 7 इयर्स हा त्यांचा म्हणजे पिरियड होता. किती म्हणजे बाबा ती किती दिवसासाठी ठेवायची फिक्स्ड डिपॉझिट किंवा पब्लिक डिपॉझिट्स, तर 1 to 7 इयर्स. ओके, मग डिपॉझिट्स ह्या स्थानिक असायच्या, तसंच व्यवसाय किंवा कंपनी आणि रिलेशन मॅनेजमेंटच्या रेप्युटेशनच्या आधारे ऑफर दिली जात होती. तसंच 1930मध्ये बॉम्बे अँड अहमदाबादच्या
गिरण्यांचा एकूण वित्तपुरवठ्यात एकूण रक्कम ही 11% आणि 39% होती आणि त्या पिरियडमधील व्यावसायिक व्याजदरापेक्षा कमी दराचा व्याजदर हे त्या पिरियडमध्ये असायचं. ओके. नंतर नेक्स्ट 7 नंबरचा पॉईंट बघा, गव्हर्मेंट सिक्युरिटीज अँड ट्रेझरी बिल्स. त्यामध्ये बघा, द मार्केट फॉर गव्हर्मेंट सिक्युरिटीज अँड ट्रेझरी बिल्स वॉज एक्सपांडेड ड्युरिंग द पिरियड. The participants in the market were bank, insurance company, princely state government and private trust. The foundation of the policy of maintaining stability in the market was laid down during the World War II when a large amounts of funds were needed by the government. गव्हर्मेंट सिक्युरिटी अँड ट्रेझरी बिलमध्ये ते काय म्हणतात की या पिरियडमध्ये गव्हर्मेंट सिक्युरिटीज अँड ट्रेझरी बिल्सचा बाजार हा वाढवण्यात आला. मार्केटमधील पार्टिसिपेट बँक्स, परत इन्शुरन्स कंपनीज, दॅन प्रिन्सली स्टेट गव्हर्मेंट अँड प्रायव्हेट ट्रस्ट ह्यांचा जो म्हणजे ह्याचा जो बाजार असतो हा त्या पिरियडमध्ये वाढविण्यात आला. जेव्हा जागतिक महायुद्ध दुसरं म्हणजे जे दुसरं जागतिक महायुद्ध आहे हे जेव्हा झालं तेव्हा गव्हर्मेंटला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती. निधी जो आहे तो गव्हर्मेंटकडे कमी प्रमाणात होता किंवा त्या दुसऱ्या महायुद्धाच्या पिरियडमध्ये गव्हर्मेंटकडे निधी अवेलेबल नव्हता आणि मोठ्या प्रमाणात गव्हर्मेंटला निधी हा हवा होता. ओके. तेव्हा मार्केटमध्ये स्थिरता राखण्याचं जे धोरण आलं त्या धोरणाचं खूप कौतुक करण्यात आलं, कारण तेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं आणि गव्हर्मेंटकडे हव्या तेवढ्या प्रमाणात निधी हा अवेलेबल नव्हता. ओके. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ बघा, ट्रेझरी बिल्स वेअर फर्स्ट इश्यू इन इंडिया इन ॲक्ट 1970. ओरिजिनली these bills were of different maturities such 3 months, 6 months, 9 months and 12 months. The RBI was the main supporter of the market. Provincial government also used to issue treasury bills, but they were not preferred by the banks including RBI. म्हणजेच 1917च्या कायद्यानुसार म्हणजे 1917च्या कायद्यानुसार ट्रेझरी बिल्स इंडियामध्ये फर्स्ट टाईम यूज करण्यात आलं. कधी कोणत्या कायद्यानुसार? 1917 म्हणजे 1917च्या कायद्यानुसार ट्रेझरी बिल हे इंडियामध्ये फर्स्ट टाईम यूज करण्यात आलं. ओरिजिनली ही सर्व बिले डिफरंट मॅच्युरिटीजची होती. जर 3 मंथ, 6 मंथ, 9 मंथ अँड 12 मंथ किती मंथसाठी होती ती? 3 मंथ, 6 मंथ, 9 मंथ अँड 12 मंथ. ओके. आणि RBI हा बाजाराचा मुख्य पार्ट म्हणजे एक इम्पॉर्टंट पार्ट जो मेन पार्ट आपण म्हणतो तो RBI होता. आणि प्रोव्हिन्शियल गव्हर्मेंट देखील ट्रेझरी बिल देत असत, बट दे वेअर नॉट प्रिपेअर्ड बाय द बँक्स इन्क्लुडिंग RBI. ओके. हा झाला तुमचा 7 नंबर पॉईंट. आता 8 नंबरचा पॉईंट बघा, इंटरेस्ट रेट. हा लास्ट पॉईंट आहे तुमचा. द इंटरेस्ट रेट ऑन द सम ऑफ डिपॉझिट्स अँड ॲडव्हान्स डिफर फॉर डिफरंट पिरियड्स अँड डिफरंट बँक्स. IBI did not pay any interest on current deposits, but exchange banks and Indian Joint Stock Bank offered some interest on current account. The level of interest rate in the organized sector during the period was quite high. इंटरेस्ट रेट म्हणजे काय हे आधी माहीत असणं महत्त्वाचं आहे. इंटरेस्ट रेट म्हणजे व्याज दर. इंटरेस्ट रेट म्हणजे काय? व्याज दर. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की एकाच प्रकारच्या ठेवीवरील व्याजदर आणि ॲडव्हान्स डिफर फॉर डिफरंट पिरियड्स अँड फॉर डिफरंट बँक्स. काय? एकाच प्रकारच्या ठेवीवरील व्याजदर आणि ॲडव्हान्स डिफर फॉर डिफरंट पिरियड्स अँड फॉर डिफरंट बँक्स. त्याचप्रमाणे RBIने चालू ठेवींवर कोणतेही व्याज दिलं नाही. म्हणजे चालू ठेवी असतात त्यावर RBIने कोणतेही इंटरेस्ट, व्याज म्हणजे इंटरेस्ट कोणताही दिलेला नाही. बट एक्सचेंज बँक अँड जॉईंट स्टॉक बँक करंट अकाउंटवर सेम इंटरेस्ट देतात. कशावर? एक्सचेंज बँक अँड जॉईंट स्टॉक बँक ह्या करंट अकाउंटवर सेम इंटरेस्ट देतात.
ह्या पिरियडमध्ये संघटित क्षेत्रात इंटरेस्ट रेट इज क्वाईट हाय, म्हणजे जी संघटित क्षेत्र असतात त्या संघटित क्षेत्रांमध्ये इंटरेस्ट रेट इज क्वाईट हाय, हा जास्त असतो. ओके, सो हे झाले तुमचे मार्केट स्ट्रक्चर्स.